महसूल विभाग साप्ताहिक विशेष बुलेटिन. राज्यात 57 तहसीलदार व 25 नायब तहसीलदारांना पदोन्नती. सन 2025 ते 26 या वर्षाच्या निवडसूचीसाठी राज्यातील 57 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी गट अ तर 25 नायब तहसीलदारांना तहसीलदार गट अ पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. शासकीय जमीन वाटपाचे नवे धोरण निश्चित. सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी नवे पारदर्शक धोरण निश्चित करण्यात आले असून शासकीय कर्मचारी, पत्रकार, कलाकार, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घरासाठी भूखंड मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. गोरेगावकरांना मोठा दिलासा. 1962 पासून वास्तव्यास असलेल्या 100हून अधिक रहिवाशांना नवीन सीटीएस क्रमांक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून महसूल मंत्र्यांनी या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाला गती. राज्यातील 60 ते 70 हजार गृहनिर्माण सोसायट्यांचा डीम्ड कन्व्हेयन्सचा मार्ग मोकळा होणार असून 7/12 आणि मालमत्ता पत्रकावर सोसायटीचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. राज्यात महसूल लोक अदालत अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राज्यभर महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्यात येणार असून प्रलंबित महसुली दावे आणि अपील तडजोडीने जलद निकाली काढले जाणार आहेत. ग्रामदान अधिनियम रद्द करण्यासाठी प्रारूप प्रसिद्ध. महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम 1964 रद्द करण्यासाठी राज्य शासनाने प्रारूप प्रसिद्ध केले असून नागरिकांना 14 सप्टेंबर 2026 पर्यंत सूचना आणि हरकती सादर करता येणार आहेत. 2,31,000 शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅगचा लाभ मिळणार. 7/12 किंवा इतर अधिकारमध्ये नाव नसलेल्या 2,31,000 शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांना पीक कर्ज आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. कोथरूडमध्ये राज्यातील पहिले आदर्श निबंधक कार्यालय पुण्यातील हवेली क्रमांक 29 सहदुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून या कार्यालयाच्या धर्तीवर राज्यातील इतर नोंदणी कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.